महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। पुढील 24 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागात हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। फक्त काही तासच उरलेले आहेत। महाराष्ट्रावर मोठं आसमानी संकट येण्याची शक्यता आहे। हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। पुढील 24 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागात हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, तर पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबईचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग असणार आहे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्याच्या अनेक भागांमध्ये आज हवामान विभागाकडून विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता असल्यानं राज्यावर दुहेरी संकट आहे।